से पापी बात उधार वो दुनिया में आया लहू बहाया दिया जहां का दिया वो दुनिया में आया लहू बहाया दिया जहां का दिया ओ हमको बचाने मुक्ति दिलाने ये दूसरे हुआ ओ हमको बचाने दिलाने ये सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी बात उधार यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी बात उधार लोगों बाइबल पढ़ो तुम प्रार्थना करो तुम यीशु जल्दी आने वाला है लोगों बाइबल पढ़ो तुम प्रार्थना करो तुम यीशु जल्दी आने वाला है यीशु मार्ग है यीशु सत्य है यीशु अनंत जीवन है क्योंकि यीशु मार्ग है यीशु सत्य है यीशु अनंत जीवन है यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी बात उधार यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी बात उधार आपने नेत्र बंद करून द्या यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये येशू आमच्यामध्ये उपस्थित आहे कारण तो आमच्या अंतःकरणाच्या द्वार ठोकीत आहे जो कोणी त्याचा आवाज ऐकून अंतःकरणाच्या दार उघडा आहे तो अंतःकरणात येऊ इच्छित आहे आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ ते प्रभू परमेश्वर आमच्यामध्ये आहे तो अपेक्षा करत आहे माझी मुली मुख उघडून मला बोलशील का हाक मारशील का मी तुमच्या दाराशी उभा आहे कोणी माझा आवाज ऐकून दार उघडेल त्यांच्या जीवनामध्ये तो प्रवेश करणार आहे आज सकाळी प्रियानो मला माहित नाही कोणाचे काही समस्या असतील आपापल्या समस्या आपल्या बापासंग शेअर करा आपल्या पित्यासंग शेअर करा त्यांनी आज आतुरतेने वाट पाहत आहे त्यांनी वाट पाहत आहे माझे लेकरं माझ्या त्यांनी काय अपेक्षा माझ्या पुढे मांडणार आहे धन्यवाद माझ्या देवा परमेश्वरा तुला गौरव तुला उंच करतो प्रभूची हालेलुया लॉर्ड जीसस हालेलुया लॉर्ड प्रभू थँक यू जीसस हालेलुया लॉर्ड प्रभू हालेलुया ये खुदा के रूह तू हमें तू चूस पवित्र आत्म्या आम्ही तुला हाक मारत आहे प्रभूची तू आमच्या अंतःकरणात ये या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माझ्या बहिणीच्या अंतःकरणात माझ्या भावाच्या अंतःकरणात तू प्रवेश कर माझ्या बापा हालेलुया हे खुदा के रूह जो हमें तू चूस तेरी हाजुरी में खड़े हैं तेरी हाजुरी में खड़े हैं हमें नजर आ तू हे खुदा के रूह छू हमें तू छू तू छुए हमें मिले आजादी आओ जाए मेरे मसा के आदि तू छुए हमें मिले आजादी आओ जाए मेरे मसीह के आदि प्रभू तू आम्हाला स्पर्श कर माझी प्रत्येक बसलेल्या माझ्या प्रत्येक भावाला स्पर्श कर प्रत्येकाच्या मन मोकळे प्रत्येकाचे कान उघड प्रत्येकाच्या अंतःकरणाचे द्वार उघड आणि प्रभू जे तुझ्या दासाकडून आमच्यासाठी आज आत्मिक अन्न तू पाठवलास परमेश्वरा त्यांच्या मुखाद्वारे तू बोल आणि त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द अग्नीप्रमाणे बाहेर पडते माझ्या देवा आणि ते प्रत्येक शब्द त्यांच्या मुखातून निघालेले तुझ्या लेकरांच्या प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या अंतःकरणात मी प्रार्थना करतो कोणी या कानाने ऐकून या कानाने न सोडता प्रभूचे ते वचन दृढ
त्यांना सहाय्य आणि मदत कर. आणि प्रभू प्रत्येक अंतःकरण हृदय प्रभूची 7 पट 100 पट 30 पट पिकी देणाऱ्या सुपीक जमिनीप्रमाणे कर माझ्या देवा. लॉर्ड प्रभू माझ्या बाप्पा मी प्रार्थना करतो प्रभूची. मी केवळ एक प्रभू बोबडेवताचा मनुष्य आहे. मी एक पापी आहे माझे देवा. माझ्याकडे कुठलीही लायकी नाही. परंतु माझ्या पित्या परमेश्वरा तू म्हणतो भिकाड्याला उखाड्यावर उचलून राजाच्या पंक्तीला बसवणारा मी परमेश्वर आहे. होय माझ्या पित्या प्रभू मी तुला धन्यवाद देतो. माझ्या सर्व प्रार्थना ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आज माझा विश्वास आहे तुझ्या दासाकडून आलेले प्रत्येक वचन आम्हा प्रत्येकाच्या हृदयात ठेवणार आहोत. तुला गौरव तुला उंच करतो. सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना धन्य माझ्या तारणारा प्रभू येशूच्या नावात केलं भलं. देव बाबा आपल्या सानिध्यामध्ये आहे म्हणून प्रभूला धन्यवाद असो. बऱ्याच दिवसातून आज आपल्यामध्ये जॉय आणि त्याचे साथीदार प्रभूला धन्यवाद असो. प्रभूची स्तुती असो. आज या सकाळच्या वेळी जी आपण देव बापाला आराधना सादर केली आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला मागितले. निश्चित रीतीने देव आपल्याला मार्गदर्शन. आज आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळवून किती वर्ष झाले सांगता येईल का? आपला भारत देश किती साली स्वतंत्र झाला? आपला भारत देश किती साली स्वतंत्र झाला? अरे 1947 15 ऑगस्ट 1947 बरोबर आहे. किती वर्ष झाली? किती वर्ष झाले सांगता येईल? स्वातंत्र्य मिळून किती वर्ष? 2025 मायनस 1947 किती किती होतात? आहे काय कॅल्क्युलेटर आहे का? 78 वर्ष. आणि 26 जानेवारी काय 26 जानेवारी किती झालं ना बाई? 26 जानेवारी काय 26 जानेवारी काय असतं? क्या होता है 26 जनवरी? क्या होता है? लक्षात ठेवा 1950 साली जे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रजासत्ताक ही आम्हाला मिळाली. प्रजासत्ताक म्हणजे आम्हाला जे सर्व हक्क आहे ते सर्व हक्क ह्या दिवशी आम्हाला मिळाले. आणि या 26 जानेवारीच्या पूर्ण स्वतंत्र असे झालं. आणि जे कायदे की जे कायदे समान कायदे आहेत, समान कायदे होते. आणि एक बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान आपल्यासाठी दिलं. माझी खात्री आहे की त्या संविधानामुळं आज विश्व असणारे लोक आजपर्यंत सुरक्षित आहेत. पण लक्षात ठेवा
काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बाहेरच्या परराष्ट्रामध्ये पण पुष्कळ लोकांचा छळ होत आहे. आणि पुष्कळशा लोकांना, देवाच्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना, ख्रिस्ती लोकांना पुष्कळ ठिकाणी हे टार्गेट करण्यात येत आहे. म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. पण जे आम्हाला स्वातंत्र्य आहे, जे संविधान आहे, त्या संविधानावर आम्हाला ठाम राहायचं आहे. त्याच्यापासून आम्हाला ढळायचं नाही. पण लक्षात ठेवा, जरी आपल्यावर संकट येतील, जरी आपला छळ होईल, तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मत्ती वर्तमानाचा 5वा अध्याय 11 आणि 12 वचन. कदाचित घरचेच लोक आमचा छळ करतील, कदाचित घरचेच लोक आमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोलतील. मग तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय म्हणतो? मत्ती वर्तमान याचा 5वा अध्याय 11 आणि 12. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला, म्हणून आम्हाला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. विश्वासणाऱ्यांचा छळ होणं पवित्र वचनाप्रमाणे हे चांगलं आहे, आशीर्वादित आहे. मग जे आमचा छळ करतात, आमच्या विरुद्ध सर्व प्रकारच्या वाईट लबाडीने बोलतात, तेव्हा आम्ही त्यांच्याशी कशा रीतीने वागावं? आम्ही जसं तसं वागायला पाहिजे. तर जो आपले जे तत्व आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला लावून दिलेले जे काही तत्व आहे, ते आपले तत्व, आपला ख्रिस्ती धर्म, ख्रिश्चन धर्म हा शांततेचा धर्म आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याची शांती देऊन ठेवली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या वैरावर प्रीती, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. एवढंच नाही, तर जे छळ करणारे आहे, जो छळ होईल तो सहन कर. देवाचं वचन असं आहे की आमची जी काही, आमचा जो काही छळ आहे किंवा आमची जी सहनशीलता आहे, आमच्यावर येणारे जे काही संकट आहे, हे आम्हाला आमच्या आवडीच्या बाहेर नसणार. आम्हाला ते पेलवता येणार नाहीत, असे संकट आमच्यावर येणार नाही. तर त्या सहन करण्यासाठी परमेश्वर तो आम्हाला त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य. आणि म्हणून देवाचे जे वचन आहे, देवाचे वचन हे कधीही न बदलणारे हे देवाचे वचन आहे. आणि म्हणून मित्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, गवत सुकते, मूल कोमलते, पण परमेश्वराचं वचन हे सर्व काळ टिकते. आणि म्हणून प्रभूचं वचन आहे,
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझी वचन नाही तशी होणार नाही. त्याच्यातला काना मात्रा, आकार उकार विलांटी ही नाहीशी होणार नाही. आणि म्हणून ज्या जिवंत देवाची आपण उपासना आराधना करतो, की तो आपला देव हा जिवंत देव आहे, तो मेलेल्यांचा देव नाही. मग या स्वातंत्र्याच्या दिवसामध्ये आम्ही कशा रीतीने चालावं, आमची रोजची दिनचर्या ही कशी असतात. पाऊल त्याला म्हणतो, की हे जे देवाचं वचन आहे, ते देवाचं वचन हे पवित्र शास्त्र, त्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक वचन, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हा ईश्वर प्रेरित आहे. ईश्वर प्रेरित म्हणजे पवित्र आत्म्याने ज्या ज्या लोकांवर छाया केली, त्या लोकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना प्रेरणा दिली. आणि हे पवित्र शास्त्र आमच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि पाऊल तिमोथेला असं म्हणतो, की याच्यात प्रत्येक जो काही वचन आहे, प्रत्येक वचन हे ईश्वर प्रेरित आहे. आणि म्हणून पेत्र त्याच्या पत्रामध्ये सुद्धा तो म्हणतो की हे देवाचे वचन कसे आहे. तर दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 20 आणि 21 हे वचन कोणीतरी वाचनात मला सापडतंय का? नव्या करारातून दुसरे पेत्र